अजय महाराज बारसकर यांच्याबद्दल. मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खूप स्वागत आहे महाराज तुमचं. दावा हा केला जातोय की मराठवाड्यातले सरसकट मराठे हे आता कुणबी होतील शपथपत्रावरती. हा मनोज जरांगे पाटील यांचा विजय आहे का? मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला काही एक गोष्ट क्लिअर करायची. बरेच आक्षेपक किंवा मला ट्रोल करणारे नेहमी मला म्हणतात, तुम्ही जाता टी व्हीवर बोलता, तुम्ही काय केलं? तुम्ही का मनोज जरांगे यांच्यासारखं उपोषण करत नाही? तुमचं काय योगदान आहे? आपल्या माध्यमातून मला माझ्या म्हणतो बरं का, मराठा समाजाला सांगायचं की आमचं या लढ्यात योगदान आहे. हा माननीय न्यायमूर्ती गायकवाड कमिशनचा रिपोर्ट. माननीय गायकवाड कमिशन हे अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार पिटिशन नंबर 4255 या पिटिशनवर स्थापन झालेलं आहे. म्हणजे मागं जे आरक्षण मिळालं ACBC पहिलं आरक्षण मराठा समाजाला, त्याला अजय साहेबराव बारसकर कारणीभूत आहे. 13,000पेक्षा अधिक नोकऱ्या आणि हजारो लाखो मुलांना शिक्षणाच्या फीमध्ये सवलत, फायदे या गायकवाड साहेबांच्या आयोगामध्ये. मग त्यामध्ये निश्चितच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळं असेल, पण त्याच्यामध्ये माझा एक मोठा सहभाग आहे. हे माझं योगदान. बरीच लोक म्हणतात. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. आता ज्यांच्याबद्दल मला भाष्य करायचं आहे असे अखिल कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, मराठवाडाधीश्वर श्री 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 मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलायचं. कुणी बोलत नाही, कुणी अंगावर घेत नाही. लोक सांगतात मनोज जरांगे पाटलांचं हे चुकलं, ते चुकलं, असं झालं, पण ती प्रामाणिक आहे असं म्हणतात. कसं आहे विलासजी, एखाद्या दगडाला जर शेंदूर लावला आणि त्याचा देव तयार केला आणि हा देव खोटा आहे, हा तुमचं काही एक कल्याण करणार नाही, असं जर सांगायला गेलं तर समाज, त्याला पूजणारा समाज आहे ना, तो उलटतो. हे आमच्या बाबत नाही सांगत. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते, असं तुकोबारायाने सांगितलं. नाथबाबांनी सांगितलं, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी बैसविले, मना येईल ते नाव ठेवले, या जनाशी लागले वेड. वेड लागले. नाथबाबांना त्रास दिला, तुकोबारायांना त्रास दिला. अरे मी तर अतिशय सामान्य आहे ना. तुम्ही ज्याला शेंदूर लावला आणि ज्याला देव तयार केला, किंवा मी असं म्हणन की ज्यानं स्वयंघोषित मी देव आहे, मी प्रॉफिट आहे, प्रेषित आहे, अशी ज्यानं संकल्पना तयार केली, अशा माणसाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याचे परिणाम अनेकांनी भोगलेले आहेत. पण मी जगद्गुरू तुकोबारायांच्या, संतांच्या, ज्ञानोबारायांच्या विचाराचा पाईक आहे. खरं सांगणं आमचं काम आहे. मी काही राजकीय नाही. खरं सांगा की जो दावा केला जातो मनोज जरांगे पाटील यांच्याकडून की मराठा समाजातले, मराठवाड्यातले गॅझेट लागू झाल्याच्या नंतर, या GRच्या नंतर सगळे कुणबी होतील, बिलकुल ही मांडणी केली जाते ती योग्य? येस. नाही, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. इथं प्रस्तावना केली मी. उत्तर असं आहे की मनोज जरांगे यांचा मराठा समाजाचा नाही ना, तशी तुमची प्रस्तावना झाली. निबंधच लिहून दिला आम्हाला. आणि मग ते मराठवाडा हा संपन्न आहे आणि मग शासन आदेशवर येऊ आपण. ठीक आहे. तुमचा जो पहिला प्रश्न आहे की मनोज जरांगे यांचा विजय झाला का पराजय झाला? मनोज जरांगे यांचा सपशेल पराभव झालेला आहे. मराठा समाजाचा विजय झाला, कारण जे मराठा समाजावर जबाबदारी होती की आम्ही मुंबईला जाऊ, मी बोललो नाही विलासजी, एक शब्द बोललो नाही. मी जर विरोधक असतो ना, मला जर कुणी बोलायला लावत असताना मी बोललो असतो. मी एक शब्द 9-10 महिने झाले एक शब्द बोललो नाही. चला जातायत मराठे, चला त्यांचं चांगलं होते, आपण बोलायचं नाही. माझं मनोज जरांगेंचं भांडण झालं, बोलायचं नाही. पण आज मराठ्यांनी मराठ्यांचं काम केलं. पण जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडं ज्ञान, मी अक्कल म्हणत नाही, कारण अक्कल म्हणलं का राग येतो. ज्ञानच नाही. आणि म्हणून मनोज जरांगे यांचा पराभव झालेला आहे. पण अभ्यासक एवढे का त्यांच्या विरोधात आहेत? तुम्ही कधी काळी त्यांचे अभ्यासक होतात, आताही एक नवीन अभ्यासक आहेत, तेही त्यांच्या विरोधात आहेत. अभ्यासकांचं त्यांचं का पटत नाही? स्वभाव, अहंकार. कॅमेऱ्याच्या समोर मी एकटाच पाहिजे. तिथं जर 4 अभ्यासक गेले
तर तुम्ही कोणाला प्रश्न विचारणार? पत्रकार विचारणारच ना, तुमचं काय मत आहे. हम्म. आणि मग यांच्यापेक्षा प्रभावी उत्तर जर तिकडे गेलं, हां लोक म्हणते नाही नाही हे अभ्यासक ना, हे बाळासाहेब हे चांगलं बोलतात, हे वकील येतं, हे योगेश, हे तर न्यायमूर्ती कोळसे पाटील हे बरोबर बोलतायत. मग कॅमेरा अटेन्शन हल्लं जाईल आणि मग माझ्यावरच फोकस राहायला पाहिजे. हा जो अट्टहास आहे ना, हा अट्टहास कुणाचाही रागराग करतो. अभ्यासकच आहे. तुकोबारायने आम्हाला अभ्यास करायला सांगितलं, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास महत्वाचा आहे आणि अभ्यासकन यांना काय कळत नाही, हे बरोबर नाही. पण तुम्ही सांगा, आपण त्यांच्याबद्दल जास्त नको बोलायला. तुम्ही थेट GR आहे, त्या GR मध्ये काय अपेक्षित होतं, का असं तुम्हाला वाटतं पराभव झाला, तेही तुम्हाला सांगा. बिलकुल. GR काय काढला सरकारनं? हम्म, हे पहा, माझं पहिलं एक राहिलं, हम्म, मनोज जरांगे हरलेत, हम्म, हा देव हरला आणि दुसरा देव जिंकलाय. महाराष्ट्रभर आता जो पाहतो ना आपण, देवाभाऊ नावाचं जी जाहिरात पाहतो ना, ते जिंकलेत, हे हरलेत, हे सगळ्यांनी पहिलं समजून घ्यावं. जो GR दिलाय ना आपल्या हातात, काय GR आहे? शपथपत्रावरून तुम्हाला शपथपत्र दाखल करायचं आणि तुम्हाला मिळेल. हम्म. दिनांक 30/1/2024 रोजी मी असा अर्ज केलेला आहे नगरच्या प्रांत अधिकाऱ्याकडं. शपथपत्र, मी कुणबी जातीचा आहे, हम्म. माझ्या कुणबी जातीचं सर्टिफिकेट, आणि मी जोडलं आमच्या एका मावळणीचा मुलगा, आत्याचा मुलगा, ते सांगितलं का हा आमच्याच जातीचा सदस्य आहे. मी ॲफिडेविट दिलं. अजून आमच्या एका दाखवा ते बिलकुल, प्रेक्षकांना दाखवा, मलाही दाखवा. हे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट, हा. हे हे असं देतात हे असं आहे, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट, हे आम्ही दिलेलं आहे. हे पहा 100 रुपयाच्या, आणि याच्यात काय दिलं या ॲफिडेविटमध्ये तुम्ही जरूर दाखवाय. आम्ही काय सांगितलं, सन 2001चा महाराष्ट्राचा अधिनियम क्रमांक 23 आणि याच्यातील कलम क्रमांक 9 यानुसार प्रांताधिकारी यांना ॲफिडेविटवर पुरावा घेण्याचा अधिकार आहे. आणि आमचे जे आहेत ते भोरे पण म्हणून, हा GR येण्याच्या आधी तो अधिकार होता. बिलकुल हा. बिलकुल. अहो GR आहे, शासन निर्णय, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, हा कायदा आहे. कुठला कायदा दाखवता तुम्ही? कायदाच वाचला नाही. हम्म, जे तुम्हाला म्हटलं ना अज्ञानपणाचं जे लक्षण आहे ना, ह्या GR मध्ये काय लिहिलंय? प्रतिज्ञापत्र करा, तुमच्याकडे काही नोंदी नाहीत, दस्तऐवज नाहीत, ॲफिडेव्हिट द्या आणि त्याच्या आधारावर तुम्ही. हा आमच्या जातीचा सदस्य आहे. अहो, ही तरतूद ऑलरेडी आहे कायद्यामध्ये. हा कधीचा ऑलरेडी कायदा आहे? हा कायदा, हे पहा, सन 2001चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 मे 2001 रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला, ज्याचं फार मोठं टायटल आहे, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग व्यक्ती यांना जातीचे प्रमाणपत्र देणे आणि अशा प्रमाणपत्राची पडताळणी करणे, या बाबीचे विनियमन करणारा तत्संबंधित तदाशुनंगिक बाबीसाठी तरतूद करण्यात आलेला अधिनियम. थोडक्यात म्हणजे जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला हा कायदा आहे. पहिला कायदा इंदिरा साहनीच्या केस नंतर महाराष्ट्र सरकारने 2001चा हा कायदा आहे. 2001चा त्या कायदा. कायद्यात तरतूद आहे तुम्ही म्हणता. त्या कायद्यात कलम 9 मध्ये स्पष्ट तरतूद आहे. सक्षमाधिकारी म्हणजे दाखला कोण देतं? प्रांताधिकारी देतो, SDO देतो. त्याला काय सांगितलं? सक्षम प्राधिकारी, अपील प्राधिकरण व पडताळणी समिती यांना दिवाणी न्यायालयाचा अधिकार असणे. प्रांताला दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे. कलम 9 वाचावं. आमच्या श्री 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 मनोज जरांगे यांनी कलम 9 वाचतच नाही ना, वाचतच नाही. तुम्ही वाचा. मी वाचतो ना. काय याच्यामध्ये जातीचा दाखला देताना या अधिनियमान्वये चौकशी करतेवेळी सक्षम प्राधिकाऱ्यास म्हणजे प्रांताला आणि पडताळणी समितीस दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दाव्याची न्याय चौकशी करताना दिवाणी न्यायाला असलेले सर्व अधिकार आणि विशेषतः पुढील बाबतीत सर्व अधिकार असतील. या कायद्याने त्यांना शक्ती दिली. प्रांताला काय शक्ती दिली? कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठवणे, कोर्ट समन्स पाठवतं ना तसं समन्स पाठवणे, हजर राहण्यास भाग पाडणे, नाही आला तर पोलिसाकडून त्याला बोलून घेणे, त्याची शपथेवर तपासणी करणे. 9चा उपकलम अ, 9चा उपकलम ब, कोणताही दस्तऐवज शोधून काढण्यास आणि दाखल करण्यास भाग पाडणे, कोणत्याही डिपा कुठेही असू द्या. आणि तिसरा जो क आहे ना, क फार महत्वाचा आहे, शपथ पत्रावर तपासणी करणे. ॲफिडेव्हिट 2001लाच सांगितलं ना. का सांगितलं? कायदा करणाऱ्यांचा काय उद्देश आहे की भटक्या जाती, म्हणजे ॲफिडेव्हिट वर जात प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला कायदा आधीच होता असं तुमचं म्हणणं येस आहे? होता. मग माझा मुद्दा तोच आहे
की हे ऍफिडेव्हिट तुम्ही दिलं आता, हा काय झालं तुमच्या नाही नाही आणि आजही देतात. बरं आजही देतात. तुम्ही जेव्हा अशा प्रकारचं ऍफिडेव्हिट दिलं हा तेव्हा काय झालं? तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना